तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलवर. तर आपण आज ऐकणार आहोत सहेला रे या कथेचा 14वा भाग. तर सुरू करूयात 14वा भाग. ऋतू, उद्या बोलूयात आपण या विषयावर. उद्या त्यालाही विचारते आणि मग तुला सांगते. ओके मॅडम. अद्वै सरांना विचारल्याशिवाय तर तुमचं काहीच ठरणार नाही, हो ना? ऋतू तिची खेचत म्हणाली. हो. आदू गालात हसत बोलली आणि फोन ठेवून पुन्हा अभ्यासाला लागली. पण आता तिला जाणाऱ्या ट्रीपचे वेध लागले होते, कारण त्याच्यासोबत ही तिची पहिली आणि शेवटची ट्रीप असणार होती. तिकडे तोही याच विचारात हरवला होता. तिच्यासोबत त्यालाही वेळ घालवायचा होता, पण तिला मनातल्या फिलिंग्स कळू न देता. कारण आदू म्हणजे शांत राहणाऱ्यातली नव्हतीच. तिला जर चुकूनही त्याच्या फिलिंग्स कळाल्या असत्या तर ती साऱ्या जगाला ओरडून सांगितल्याशिवाय राहणार नव्हती. आणि त्याच्या वडिलांच्या माणसांना जर हे कळलं तर मग झालं. आदूचा जीव धोक्यात होता आणि फक्त तिला वाचवण्यासाठी आजवर त्याने त्याच्या मनातल्या भावनांना मनाच्या तळाशी घट्ट दाबून ठेवलं होतं, ज्याचा अंदाज तो तिलाही लागू देणार नव्हता, जिच्यासाठी तो वेडा होता. दुसऱ्या दिवशी लेक्चर संपवून ती त्याला शोधत होती, पण आज तो तिला शिकवणार नव्हता. आज 4th इयरच्या काही सिलेक्टेड स्टुडंट्सच्या ग्रुपला ऑपरेशन थिएटरमध्ये बोलावलं होतं. त्याचं मेडिकल कॉलेज एक नावाजलेलं हॉस्पिटल देखील होतं. त्यामुळे फायनल इयरच्या स्टुडंट्सला डॉक्टर्सप्रमाणे OPDमध्ये जाऊन पेशंटला चेक करावं लागायचं. कधी अभ्यासाचा भाग म्हणून भरती असलेल्या पेशंटच्या सर्जरी देखील दाखवल्या जायच्या. आज एक सायनसची साधीशी सर्जरी होणार होती, जे 2 डॉक्टर्स करणार होते. हाताखाली एक नर्स होती आणि सर्जरी बघण्यासाठी अद्वैसहित 6 विद्यार्थी तिथे हजर राहणार होते. अद्वै क्लासमधून त्याच्या मित्रांसोबत बाहेर पडला, ज्यात नुरवीसहित 2 मुली, अद्वैसहित 4 मुलं होती. ते ऑपरेशन थिएटरकडे जायला निघाले. थोड्या पुढे जाऊन अद्वैला आदू आणि ऋतू कॉर्नरला उभ्या असलेल्या दिसल्या, ज्या फिल्टरजवळ थांबल्या होत्या, ज्या त्याचीच वाट बघत होत्या. त्याला ते लगेच लक्षातही आलं. तसा त्याचा चालण्याचा वेग मंदावला. दोघांची नजरानजर झाली तसं त्याने डोळ्यांनीच तिला काय म्हणून विचारलं. तिने हातवारे करून थांब म्हणून खुणावलं. त्याने कुणी बघितलं की नाही असं आजूबाजूला बघितलं. नशीब कुणी बघितलं नव्हतं, एक विनीत सोडून. बाकीचे जसे थोडे समोर निघून गेले, अद्वै जरा मागे राहिला. तसा विनीतने मिश्किलपणे त्याच्याकडे बघून स्माईल दिली. त्यावर त्याने एक रागीट कटाक्ष त्याच्यावर टाकला आणि आदूजवळ गेला. आदू त्याच्या जाणाऱ्या ग्रुपकडे बघत होती. त्यांच्या ग्रुपपैकी सगळ्यात समोर चालत असलेल्या नुरवीने मागे वळून बघितलं आणि आदूकडे अगदी खुन्नस भरल्या नजरेने बघत पाय आपटत आत निघून गेली. तिने मात्र नुरवीचं टेन्शन घेतलं नाही. प्रॅक्टिकलला निघालास? तो जवळ येताच तिने विचारलं. नाही ग, ऑपरेशन थिएटरमध्ये एक सर्जरी बघायला बोलवले सरांनी. अच्छा, कसली सर्जरी आहे? कॉम्प्लिकेटेड आहे का खूप? नाही ग, अगदी साधी सर्जरी आहे. म्हणजे इतकी साधी की मी एकटा जाऊन करू शकतो, इतकी सहज. या आधीही एकदा दाखवली होती सेम सायनसची सर्जरी. सो इट्स व्हेरी इझी. कशाला पुन्हा पुन्हा तेच दाखवतात माहीत नाही. आणि विशेष म्हणजे आपले डीन सर स्वतः हजर राहणार आहेत म्हणे या छोट्याशा ऑपरेशनला, कारण पेशंट कोणीतरी मोठा आसामी आहे म्हणतात. बघू. हो का? मग महत्त्वाचं असेल नक्की. जा तू, मग मलाही सांगशील समजावून. बोल, काय म्हणत होतीस तू? ते तू ट्रीपबद्दल ऐकलंस? हो का? नाही, ते असंच. जाणार आहेस तू? कदाचित. ओ, कोणत्या ट्रीपला? 1 डेच्या की 3 डेजच्या? अजून ठरवलं नाही. बघतो, मित्रांसोबत चर्चा करतो. पण तू का विचारते आहेस? त्याच्या बोलण्यातून त्याला तिच्यासाठी काहीच फिलिंग्स नाहीत हे वाटत होतं. त्यामुळे तिला वाईट वाटलं. नाही, म्हणजे असंच. तुझं ठरलं की सांग, म्हणजे मीही माझं कन्फर्म करून नाव देईल. तू तुझं ठरव. मला विचारून का ठरवतेस? मी जाईन माझ्या ग्रुपसोबत. आमचं शेवटचं वर्ष आहे, सो सगळे एन्जॉय करणार आहोत आम्ही. तू तुझ्या मैत्रिणींसोबत जाऊन एन्जॉय कर. पैसे वगैरे लागले तर सांग, देईल मी तुझ्या ट्रीपचे पैसे. त्याचं हे बोलणं ऐकून तिला कसं तरीच झालं. डोळ्यात टचकन पाणी आलं.
नको, बघेन माझं मी. जा, तुझे मित्रमैत्रिणी वाट बघत आहेत. बाय. म्हणत ती तिथून जायला वळली. मागे वळताच तिने डोळ्यातून ओघळलेले अश्रू पुसले आणि तिथून निघून गेली. ऋतू देखील तिला साथ देत तिच्या मागे निघून गेली. तो मात्र हतबल होऊन जाणाऱ्या आदूकडे बघत थांबला आणि मग खिन्न मनाने एखादा लाचारसारखा तिथून निघून ऑपरेशन थिएटरकडे गेला. आत ऑपरेशन टेबलवर पेशंट झोपून होता. नुकताच लोकल ॲनेस्थेशिया दिला असावा, कारण सर्जरीला सुरुवात व्हायची होती. ओटी बाहेरच्या काउचवर पेशंटचे 2-3 नातेवाईक काळजीत बसून होते. एक पेशंटची पत्नी आणि एक त्यांचा 24-25 वर्षाचा मुलगा. अद्वैने एक नजर त्यांच्याहून फिरवली आणि हळूच आत शिरला. तशा त्याला बघून विनीतच्या खाणाखुणा सुरू झाल्या. अद्वै मात्र त्याला इग्नोर करून डीन सर आणि सोबतच्या डॉक्टरच्या हालचाली निरखून बघू लागला. पण डोक्यात तिचाच विचार सुरू होता. आज त्याने मुद्दाम तिला हर्ट केलं होतं. तिने जाताना वळून डोळ्यातले अश्रू पुसले, म्हणजे आपल्यामुळे आज ती रडली. हा विचार करून त्याला स्वतःचा प्रचंड राग येत होता. पण आपल्या मनात तिच्याविषयी काहीच फिलिंग्स नाहीत हे तिला पटवून देण्यासाठी म्हणून तो तिच्याशी असा उद्धटपणे वागला होता. ती तर तशीच रडत तिच्या हॉस्टेलला निघून गेली. ऋतू मागून आवाजच देत राहिली, पण तिने ऐकलं नाही. हॉस्टेलला तिच्या खोलीत जाऊन बेडवर पडून कितीतरी वेळ ती रडत राहिली, कारण समजवायला सध्या सावी पण हॉस्टेलवर नव्हती. तर कसा वाटला आजचा हा भाग कमेंट करून नक्की सांगा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल